सो रिसेंटली 2 दिवसाआधी मी एक रील टाकली होती iPhone 13ची, ज्यामध्ये कस्टमरनी त्याचा फोन ट्रॅक्टरला चार्जिंगला लावला होता आणि फोन डेड झाला होता. सो 2 दिवसानंतर सेम आपल्याकडे एक केस आली आहे. iPhone 13 Pro मॉडेल आहे, ठीक आहे. आणि हा त्याचा मदरबोर्ड आहे. सो याच्यामध्ये सुद्धा सेम किस्सा झालेला आहे. कस्टमरनी हा गाडीमध्ये मोबाईल चार्जिंगला लावला आहे आणि गाडीमध्ये चार्जिंगला लावल्यानंतर हा फोन गरम झाला आणि बंद झाला. सर्व्हिस सेंटरला गेल्यानंतर सर्व्हिस सेंटरमध्ये त्यांना नियर अबाउट 8,500 ते 9,000 खर्च सांगितला आहे चार्जिंग आयसी रिप्लेस करण्याचा. आणि त्यामध्येही त्यांनी सांगितलं की डाटा याच्यामध्ये राहणार नाही. आता कस्टमरला डाटा आहे महत्त्वाचा. सो कस्टमर आपल्याकडे घेऊन आले. आपण ज्यावेळेस चेक केलं तर इथं वरती सिम स्लॉटच्या बाजूला इथं एक आयसी आपण काढली आता. ही आयसी खराब झाली आहे. सो ही आयसी आपल्याला चेंज करायची आहे. सेम सेम सोल्युशन आहे चार्जिंग आयसी. काही आयसी आतमध्ये येतात, काही आयसी वर येतात. सो याची चार्जिंग आयसी चेंज केल्यानंतर हा मोबाईल चालू होऊन जाईल आणि कस्टमरचा डाटाही व्यवस्थित राहील. फक्त एवढं आहे की फोन तुम्ही ना व्हेकलमध्ये, गाड्यांमध्ये, ट्रॅक्टरमध्ये चार्जिंगला लावू नका. हा सगळा जो प्रॉब्लेम होतो हा व्होल्टेज फ्लक्च्युएशनमध्ये होतो. ज्यावेळेस तुम्ही सेल्फ मारून गाडी स्टार्ट करतात, सो डायरेक्टली पॉवर सप्लाय जो आहे तो पंप होतो आणि त्या केसेसमध्ये जे मदरबोर्ड आहेत हे मदरबोर्ड डॅमेज होतात. सो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा फोन जर गाडीमध्ये चार्ज करायचा असेल तर तुम्ही आधी प्लग आउट करा, गाडी चालू करा, देन परत प्लग इन करा. हा एक सोल्युशन आहे. तो त्याच्यामध्ये तुमच्या मदरबोर्डची लाईफ आहे ती चांगली राहील.